नमस्कार मंडळी, जय जगन्नाथ सर्वांना। तर आज आपण इथं हरभऱ्याच्या डाळीचे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। दिसायला पण सुंदर आणि खायला पण खमंग टेस्टी लागणारे कुरकुरीत असे हरभऱ्याच्या डाळीचे वडे आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथं मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि डाळ आता पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून काढायची। अशा पद्धतीने एकदा डाळीमध्ये हात घालून फिरून घ्यायचा, म्हणजे मग डाळीला लागलेली धूळ ते सगळे निघून जाते। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता इथं पाणी ओतायचं आहे आणि 3 ते 3.5 तास डाळ भिजू घालायची। डाळ इथं आता भिजलेली आहे, अशा पद्धतीने डाळ भिजलेली आहे। आता याच्यामध्ये मी 1 वाटी भरून डाळ बाजूला काढून घ्यायला लागलेली आहे डाळीमधली। आता ही राहिलेली डाळ वाटून घ्यायची, मिक्सरमधून बारीक करून घ्यायची। तर ह्याच्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचाभर मीठ, 1 चमचाभर जिरे। आता हे मिक्सरला फिरून घ्यायचे। तर हे अशा पद्धतीने ह्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे वड्यासाठी। तर इथं वाटण सगळं काढून ओतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये साहित्य टाकायचं आहे। इथं मी एक बारीक चिरलेला कांदा आहे ते टाकला आहे। जी बाजूला काढली होती 1 वाटी डाळ आहे, तर ती डाळ, पुन्हा 1 चमचाभर धना पावडर आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा हळद आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये। ह्या डाळीचे पीठ जे काढून घेतले त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने मिक्स करून घेतले। आता ह्याचे गोल वडे बनवून घ्यायचे। तर आता हे असं हातावर दाबून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने वडा तयार झालेला आहे। हे असंच करून सगळे वडे तयार करून घेतले। तर आता गॅसवर तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलं होतं। आता वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे। तर हे तेलामध्ये वडे सोडून घेतलेले आहेत। आता ह्याला थोडंसं 2 मिनटं झाल्याच्या नंतर आता हे पलटी करून घ्यायची आहे। दुसरा पण भाग तळून निघते पलटी करून घेतला। हे इथं वरच्या कडेला राहिल्यामुळं मोडलाय नसता, वडे अजिबात मोडलेले नाही तर काही नाही। तर हे तेलापासून बाजूला राहिल्यामुळं थोडासा तडा गेलाय त्याला। तर अशा पद्धतीने हे वडे तयार झालेले आहेत। खूपच सुंदर दिसायला लागले आहेत वडे। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं चॅनलला सबस्क्राईब करा।